शेतकऱ्यांच्या पूरग्रस्तांच्या खात्यावर पैसे वर्ग होणार नाहीत तोपर्यंत लढाई चालू राहणार आहेत। आता आम्ही शांततेत आज आहोत। या 2 दिवसात जर आमच्या मागण्या संदर्भात पैसे जर आले नाहीत, आक्रमक होऊन आम्ही आतमध्ये घुसणार आहोत। जबाबदार प्रशासन राहील, आयुक्त राहतील, कलेक्टर राहतील आणि सुकलेल्या चेहऱ्याच्या माणसावर जर लाठीचार्ज किंवा काही गुन्हे दाखल झाले तर मग ही जनतेचा रोष जे आहे आणखी वाढेल आणि त्यासाठी लाल बावटा सज्ज आहे। किसान जन आंदोलन फक्त किसानचंच नाही, मी नांदेडात राहतो। गोरगरीब लोकांच्या घरामध्ये जे पाणी गेलेलं आहे आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी केलेली नाही। ते म्हणतात की चौकशी झाली, सगळे लोकांचे फॉर्म झाले, पण असं काही दिसत नाही। कारण की 1-2 एरियामध्ये जातात आणि समोरचे फॉर्म भरून घेतात, मधी पाठीमागं जात नाही, बघत नाही की त्यांच्या पण घरीमध्ये पाणी गेलेलं आहे की नाही। हे चुकीचं नगरपालिका कलेक्टर ऑफिस मधले जे लोक आहे जे नियुक्त केलेले आहे त्यांना म्हणजे कोणाच्या दबावामुळे केलेलं आहे असं ते सगळ्यालाही माहीत आहे, पण हे चुकीचं आहे। आता हे जे आम्ही आज निवेदन द्यायलो आणि हे जे आम्ही मागणी करायलो, आम्ही लाल बावटाला सपोर्ट करतो। लाल बावटा नाहीये, रक्त लाल, झेंडा लाल आणि देशासाठी आणि गोरगरिबासाठी, कामगारसाठी, शिक्षकासाठी, सर्वसाठी लढणारे हे लाल बावटे आहे। हे बावटे नाही, हे लई डेंजर बावटे आहे। आणि डेंजर म्हणजे सत्तेसाठी लढतात, जेलामध्ये जायला पण तयार राहतात। यांच्यासारखे देशप्रेमी आणि यांच्यासारखे देशभक्त राहिले तर देशाला अजून एकदा आझादी भेटल। आणि सर्व लोकांना नम्र विनंती आहे, सर्व लोक आपले पण डोळे उघडा आणि ज्याचे डोळे झापलेले आहे त्याचे पण डोळे उघडायचे आहे आणि देशाला आझादी द्यायची आहे। इन्कलाब जिंदाबाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आंदोलन भारत के राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री सचिन कामदेव साहेब या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत। पहले